हे बघ, माझ्या आईला एका पार्टनरची गरज आहे, हे वाटणं मॉडर्नायझेशन नाही आहे. आपण पोरच असतो ज्यांना आपल्या आईबाबांचे डोळे ओळखता येतात. बाकी कोणालाही ते डोळे दिसत नाहीत. त्यांना ते हसरे वाटतात, कधी दुःखी वाटतात. पण त्याच्यामधलं सुद्धा काहीतरी आहे, हे फक्त पोरांना कळतं. तर गंमत सांगतो, आपण जत्रेत जातो किंवा आपण देवदर्शनाला जातो तेव्हा कसा घोळका असतो, गर्दी असते खूप. तर एका पॉईंटनंतर आपल्याला चालावं नाही लागत, ती गर्दीच आपल्याला घेऊन जाते. तसं माझं आहे की मला मॅनेज करायची गरजच नाही पडली. त्या बायकांनीच मला गर्दीतनं त्यांच्याबरोबर त्या घेऊन गेलेल्या आहेत. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTVमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर झिम्मा 2 आपल्या भेटीला येतोय. आणि या चित्रपटामध्ये 7 बायकांना एक पुरुष खरं तर मॅनेज करतोय, तो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, ज्याने झिम्मा 1मध्ये पण सगळ्या 7 बायकांना मॅनेज केलं होतं. तर सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. झिम्मा 1, झिम्मा 2 बायकांच्या गराड्यामध्ये कसा होता अनुभव? कारण ऑब्व्हियसली की सगळ्यांसोबत, सगळ्या बायकांसोबत मॅनेज करणं हे तसं कठीण असतं, पण मज्जाही येते कारण सगळेच तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या, काहीच सेम एजच्या होत्या. तर मग कसा एकूण सेटवर माहोल कसा होता? आणि झिम्मा 2 येतोय, कसं वाटतं? मग सगळ्यात पहिल्यांदा तू जे म्हणालीस की मला मॅनेज करावं लागलं, तुला गंमत सांगतो. आपण जत्रेत जातो किंवा आपण देवदर्शनाला जातो तेव्हा कसा घोळका असतो, गर्दी असते खूप. तर एका पॉईंटनंतर आपल्याला चालावं नाही लागत, ती गर्दीच आपल्याला घेऊन जाते. तसं माझं आहे की मला मॅनेज करायची गरजच नाही पडली. त्या बायकांनीच मला गर्दीतनं त्यांच्याबरोबर त्या घेऊन गेलेल्या आहेत. पार्ट 2 येतोय, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतका जास्त मी एक्सायटेड आहे, इतका जास्त मी खुश आहे. आणि त्याचबरोबरीनं तितकाच नर्वस पण आहे. कारण आम्ही पहिला भाग प्रेक्षकांना दाखवला, त्यांनी तो त्यांचा केला. आणि त्यांनी प्रेक्षकांनी आम्हाला खूप चांगलं काहीतरी मोटिवेशन दिलं, काहीतरी आणखी चांगलं दाखवण्यासाठी. आणि पार्ट 2, बट ऑब्व्हियसली आम्ही झिम्मा हा तुमचा सिनेमा आहे आणि आम्ही खूप जबाबदारीनं हा सिनेमा तुमच्यासाठी बनवला आहे. आम्ही तुमच्या झिम्माला कुठेही त्रास होईल किंवा इजा पोचेल असं आम्ही काही केलेलं नाही आहे. आम्ही तुमचे चेहरे लक्षात ठेवूनच हा सिनेमा बनवला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ते चेहरे आनंदीच राहणार आहेत हा सिनेमा संपल्यानंतरही. बरं, ट्रेलरच्या दरम्यान तू म्हणालास की झिम्मा 1च्या नंतर तू माणूस म्हणून एक घडलास आणि झिम्मा 2 नंतर गॉड झालायस वगैरे. पण ॲक्च्युली झिम्मा 1 आणि झिम्मा 2 नंतर खरंच एक माणूस म्हणून नेमकी काय बदल झाले? कारण आधीचा तो सिद्धार्थ आणि एक आपल्याला कळतं की नाही, आताही माझ्यात बदल होत आहेत. तर ते कोणते पॉझिटिव्ह बदल तुला दिसले, त्याबद्दल काय सांग? हे बघ, पुरुष जर का एकटा असेल ना तर त्याची ग्रोथ तितकी चांगली होत नाही. त्याच्या आयुष्यात स्त्री असेल तर एकतर त्याला त्याच्या चुका पदोपदी दाखवल्या जातात त्यामुळे तो घडत जातो हळूहळू. आणि त्याचबरोबरीनं आपुलकी म्हणजे काय असते, जबाबदारी म्हणजे काय असते, प्रेम म्हणजे काय असतं. आणि कितीही आयुष्यात संकट असली, प्रेशर असलं, टेन्शन असलं, तरीसुद्धा हसरा चेहरा ठेवून त्याच त्याच जोराने, त्याच जोमाने कसं उभं राहायचं, हे मला वाटतं हे फक्त स्त्रियांकडनं शिकायला मिळतं. त्यांच्यामध्ये ती एक जादुई ताकद असते. आणि ती आम्हा पुरुषांमध्ये नसते, म्हणजे ती जन्मतः नसते आमच्यामध्ये, पण ती स्त्रियांमुळे आमच्यामध्ये पण येते. जसं जिम्मामध्ये माझ्या बरोबर फक्त स्त्रिया आहेत, तसं माझ्या आयुष्यातही फक्त स्त्रियाच आहेत. आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे जर का मी चांगला माणूस म्हणून ओळखला जात असेल तर ते फक्त त्या स्त्रियांमुळे, म्हणजे माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आयुष्यातल्या स्त्रियांमुळे आहे. बरं, ह्याच्यातही एक ट्रेलरमध्ये एक वाक्य होतं की मी कधी हा विचार नाही केला की माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईला पण एक पार्टनर हव्याचा विचार नव्हता केला. नुकतंच तुझ्या आईचं देखील दुसरं लग्न झालं. तर त्या ट्रोलिंगला किंवा ते असं होतं ना की अरे आता हे काय आहे, आपण कितीही आपण म्हटलो की आपण खूप मॉडर्न झालो आहे किंवा वेस्टर्न कल्चर आपण एक्सेप्ट करतो, पण आपली ती संस्कृती कुठेतरी नाही एक्सेप्ट करत. तर या सगळ्या प्रोसेसमधून जाताना तू कसा होतास, म्हणजे हाऊ वॉज युअर प्रोसेस आणि त्याबद्दल काय? हे बघ, माझ्या आईला एका पार्टनरची गरज आहे, हे वाटणं मॉडर्नायझेशन नाही आहे, हे वाटणं कुठलं कल्चर नाही आहे. ती माझी आणि माझ्या आईची गरज आहे. ट्रोलिंग वगैरे मी नाही त्याचा विचार केला, कारण
जे बोलतायत ते माझ्या आईचं आयुष्य नाही जगत आहेत. माझी आई तिचं आयुष्य जगते आणि मी पाहिलेलं आहे तिचं आयुष्य. मी पाहिलेलं आहे तो एकटेपणा तिनं कसा सहन केलेला आहे. त्या एकटेपणातनं सुद्धा तिनं मला कसं सांभाळलं आहे, मला कसं मोठं केलेलं आहे, हे मी पाहिलेलं आहे. मला माझं लग्न झाल्यानंतर जाणवलं की एक पार्टनर असल्यावर आपण खरंच किती शांत असतो. म्हणजे आपली थोडी अँक्झायटी कमी होते, आपले टेन्शन्स कमी होतात. तर पार्टनर आयुष्यात असेल आणि गप्पा मारणारी व्यक्ती किंवा संवाद साधणारी व्यक्ती, अनफिल्टर्ड संवाद साधणारी व्यक्ती जर का आपल्या आयुष्यात असेल तर त्याचा आपल्या आयुष्यावर किती फरक पडतो हे मला माहिती आहे. हे मला जाणवलं माझ्या लग्नानंतर आणि तेच मला माझ्या आईच्या बाबतीत दिसू लागलं होतं. आपण पोरच असतो ज्यांना आपल्या आईबाबांचे डोळे ओळखता येतात. बाकी कोणालाही ते डोळे दिसत नाहीत. त्यांना ते हसरे वाटतात, कधी दुःखी वाटतात, पण त्याच्यामधलं सुद्धा काहीतरी आहे हे फक्त पोरांना कळतं. आणि मला असं वाटतं ते मला दिसलं. आणि मी काही ग्रेट रेव्होल्युशनरी काही केलेलं नाही आहे. माझ्या आईला एका पार्टनरची गरज होती आणि याची मी तिला जाणीव करून दिली आणि मग आम्ही एकत्र मिळून तो निर्णय घेतला. बरं, झिम्मा 1 आणि झिम्मा 2 जेव्हा आला चित्रपट, मितालीची रिॲक्शन काय होती? अरे मीता एकतर सगळ्यात पहिलं चाललाय 7 बायकांमध्ये. तर एकतर पूर्णपणे अशीच होती ती. परत आल्यानंतर मग काय केलं 7 बायका. म्हणलं अरे 7 बायका काय केलं म्हणजे का शूटिंग करायला गेलो होतो मी तिकडे. पण मी तेच म्हणतोय की मला मीता माझ्या आयुष्यात आल्यानंतर सुद्धा मला अनेको गोष्टी सिनेमामध्ये वापरता आल्या. म्हणजे ते अरे यार ते जे असतं ना आम्हा पोरांचं एक टिपिकल नवरा हा काय ते कायरा सूर लागतो ना आपला तो अजिबात नाही. मीता हा इंटरव्ह्यू म्हणजे बाकी सगळ्यांनी बघा, तू बघू नकोस प्लीज. बट या म्हणजे आपण म्हणजे कुठलाही कलाकार त्याच्या पर्सनल आयुष्यातलंच काहीतरी त्यात होतच असतो. सो मी पण तेच करण्याचा प्रयत्न केला. शेवटचा असा प्रश्न की या 7ही बायकांकडून झिम्मा 1 झिम्मा 2 पण झिम्मा 2चं स्पेसिफिकली विचारतो, या 7ही जणींकडून एक गोष्ट जी आत्मसात केली सिद्धार्थ चांदेकर म्हणून, ती काय केली? खूप गोष्टी आत्मसात केल्यात या सगळ्यांकडनं. पण आपण एका शब्दाला फार अंडररेट करतो, तो म्हणजे ॲडजस्टमेंट. आपण ॲडजस्टमेंट या शब्दाला खूप निगेटिव्ह करून टाकलेलं आहे. पण ॲडजस्टमेंट ही वाईट गोष्ट नाही आहे. ही कुठल्या तरी एखादी चांगली गोष्ट घडावी म्हणून करण्यात आलेली कृती आहे. आणि हे त्या बायकांकडनं मी शिकलेलो आहे, ह्या 7ही बायकांकडनं. त्यांनी आता ऑब्व्हियसली 7 बायका आहेत, एकत्र आहेत, स्वभाव वेगळे आहेत, बोलणं वेगळं आहे, टेस्ट वेगळे आहेत. तर तरीसुद्धा त्या एकमेकींची काळजी घेणं किंवा आपल्याबरोबर तिचाही अभिनय चांगला होणं यासाठी काहीतरी करत राहणं, हे मी त्या 7ही जणींकडनं शिकलो आहे. कारण त्या 7ही जणींमध्ये काहीतरी आहे ते. सो मी जर का काही शिकलो असेल तर ती ॲडजस्टमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे समोरच्याला सुद्धा बूस्टअप करणं आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? काय सांगू, तुमचाच सिनेमा आहे, तुमच्याचसाठी बनवलेला आहे. प्लीज चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. तुम्हाला कसा वाटतोय अगदी खरं सांगा, आम्हाला मनापासून सांगा. कारण आम्हाला असेच सिनेमे बनवायचे, चांगल्या गोष्टींचे, तुम्हाला हसवणारे, रडवणारे. पण चित्रपटगृहामधून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक आनंदी चेहरा घेऊन तुम्ही बाहेर पडाल, असे सिनेमे आम्हाला बनवायचे. सो पहा आणि आम्हाला सांगा कसं वाटतं. तर नक्कीच प्रेक्षकांसाठीच बनवलेला सिनेमा पुन्हा एकदा घेऊन आलेत. तर 24 नोव्हेंबरला झिम्मा 2 नक्की चित्रपटगृहात जाऊन पहा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.